नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत। खास आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पांडुरंग बहुउद्देशीय संशोधन संस्था संचलित न्यू डायमंड इंग्लिश स्कूलमध्ये महाशिवरात्र आणि महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या आईवडिलांबद्दल, आजी आजोबाबद्दल आणि कुटुंबातील सर्व ज्येष्ठांबद्दल प्रेम आदर निर्माण व्हावा या उद्देशाने संस्कार त्यांच्यामध्ये निर्माण व्हावेत यासाठी सर्व महिला पुरुष पालकांना आजी आजोबांना शाळेमध्ये बोलवून आपल्या पाल्याच्या शुभहस्ते विद्यार्थिनीने आपल्या आईवडिलांचे पाय धुवून हळदी कुंकू व फुले अक्षदा वाहून मातृपितृ पूजन केले। आईवडील आपले पहिले गुरु असतात, त्यांचा आदर करण्यासाठी व भावी पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीचे महत्त्व समजावे या उद्देशाने ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। न्यू डायमंड स्कूल मध्ये नेहमीच विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने आणि शैक्षणिक हितासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात। आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 501 पालकांचा माता पिता कृतज्ञता सोहळा आनंददायक वातावरणामध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष हेमंत बर्डे सर, लिनेस क्लब डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट छाया बुराडे मॅडम, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजश्री जगताप मॅडम, डॉक्टर छाया दगडे, वंदना भरविकर, जहाकारा काझी, सोनल शहा, शहीद निवृत्ती जाधव बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दत्ता नाईकनवरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी लिनेस क्लब अकलूजच्या सर्व महिलांकडून न्यू डायमंड इंग्लिश स्कूलच्या महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचा शुभारंभ सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला। आजची तरुणाई पैशासाठी, प्रसिद्धीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी झगडते। या तिन्ही गोष्टी क्षणभंगुर आहेत। त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान सुद्धा क्षणिकच आहे। कृतज्ञता फक्त हृदयात असून चालणार नाही, तर ती शब्दात, वृत्तीत आणि वर्तणुकीत व्यक्त केली पाहिजे, तरच आजची तरुण पिढी शाश्वत आनंद अनुभवू शकते। म्हणून काळाची गरज ओळखून आपल्या पाल्याच्या मनात संस्काराचे बीज रोवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे। पाल्याला माता पित्याचे महत्त्व बालवयापासूनच कळाले तर भविष्यात हे विद्यार्थी नव्हे तर होणारे सुजाण नागरिक बनतील आणि आपल्या माता पित्यांचा, वडीलधारी व्यक्तींचा मान सन्मान ठेवतील, तसेच योग्य प्रकारे सांभाळ करतील आणि संस्काररूपी शाळेतून जे विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतील ते विद्यार्थी नक्कीच भविष्यात वडीलधारी व्यक्तींचे आधाराची काठी बनतील। या उद्देशानेच हा उपक्रम राबविला होता। यावेळी सर्व पालक भावुक झाले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा बोरकर मॅडम यांनी केले, तर प्रास्ताविक सोनाली कडलासकर यांनी केले। आभार रुक्साना डांगे मॅडम यांनी मानले। यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष पालक वर्ग उपस्थित होता। या शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ड्रायव्हर आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व माता पित्यांचा पाल्यांकडून पूजन करून कृतज्ञता सोहळा आनंदी उत्साही वातावरणामध्ये पार पडला। माननीय सौ वंदना भरविकर मॅम, आनंदी लिनेस क्लब अकलूज सेक्रेटरी यांचा सन्मान तांबोळी मॅम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर लिनेस क्लब सदस्य जहाआरा काझी भाभी यांचा सन्मान कामटे मॅम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। विद्यार्थी प्रथम मी न्यू डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक माननीय श्री हेमंत बर्डे सर यांचा सत्कार सौ छाया बुराडे मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करते। नाही, नो प्रॉब्लेम।
झालं ना तुमच्या दोघांचं? ठीक आहे. समजावणं मिळणार नाही. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस. आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे बंधन गुणगुणत अशी संतवाणी. आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी. या ठिकाणी या मातांचा सन्मान त्यांच्या मुलांकडून होत आहे. या ठिकाणी नेहमीच म्हणतो मॅडम संस्थानाच्या नावामध्ये सगळं आहे डायमंड, त्याप्रमाणे आज जर तुम्ही इथं समोर पाहिलं असेल तर त्याचा एक तुम्हाला नमुना दिसला असेल. गेले अनेक वर्षापासून श्रीपूर आणि या परिसरामध्ये संस्काराच्या माध्यमातून असेल किंवा विद्यार्थ्यांच्या अनेक विविध उपक्रमांच्या माध्यमातून नावंजलेली ही एक चांगली शाळा. मी नेहमीच यांच्या शाळेच्या व्यासपीठावरती असतो आणि नुकतेच एक 10-15 दिवसापूर्वी यांनी जिल्हास्तरीय या ठिकाणी ग्रुप डान्स स्पर्धा देखील झाल्या होत्या. जिल्ह्यातल्या भरपूर शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यांचं गॅदरिंग देखील अतिशय देखणं सुंदर झालं. मला सांगायचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सातत्यानं धडपड करणारी ही एकमेव या परिसरातील शाळा आहे असं मी म्हणतो. का तर आज तुम्ही सर्वांनी जर इथं समोर पाहिलं तर अशा प्रकारचा उपक्रम मी तुम्हाला अगदी मी पत्रकार आहे माझं निरीक्षण असतं. या पंचक्रोशीमध्ये पहिल्यांदाच हा उपक्रम इतर सरांनी आपल्या शाळेच्या माध्यमातून इथं घेतलेला आहे आणि हे खरे काळाची गरज आहे. आई वडिलांच्या प्रती आपल्या मुलाला मुलीला जे प्रेम जे संस्कार असतात तर ते माता पित्याच्या कृतज्ञता जो हा सोहळा आहे तर त्या माध्यमातून इथे दिसून येतात. तुम्हाला माहित आहे की आज ज्युनियर केजी सिनियर केजी इथून बाहेर मुलं ठेवली जातात. तर मी स्वतः तुम्हाला सांगतो की प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं तर जोपर्यंत तुमचा मुलगा चांगला तयार होत नाही तोपर्यंत आई वडिलांच्या सहवासातच तो असावा. मात्र जेणेकरून तुमच्याबद्दलचं जे प्रेम आहे त्याला या विद्यार्थी दशेमध्ये जर मिळालं तर खऱ्या अर्थाने त्याच्यावरती चांगले संस्कार होणार आहे आणि तो एक भारत देशाचा चांगला नागरिक होणार आहे मी त्यावरून सांगतो. दुसरं महत्वाचं म्हणजे गुराडी मॅडम अजूनही तिथं आपण पाहिलं असेल तर इकडे पाठीमागे सुद्धा अगदी बसायला जागा नाही एवढ्या पालकांची उपस्थिती आहे. मला वाटतं की ज्या वेळेला हे जोडीने लग्नाच्या बाहेरच्या खुर्चीवर बसले असतील त्याच्यानंतर हा मोठा जोडीने बसण्याचा अंदाज असेल आणि सगळ्यांचं सुरेंद्र कन्या त्यावेळेला उपस्थित आहेत. म्हणजे सांगायचा उद्देश हा की ह्या शाळेने कुटुंब निर्माण केलेलं आहे आणि ज्या वेळेला शाळा पालक आणि विद्यार्थी त्यांची एक नाळ तयार होते त्यावेळेला खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडत असतात आणि ते सातत्यानं बर्डे सर वर्गे मॅडम ज्या तिथे नाहीत पण परवाच्या कार्यक्रमाला होत्या आणि त्यांचा जो हा सर्व शिक्षक स्टाफ आहे ज्याचा तुम्ही इथं वृक्ष देऊन सत्कार केला अतिशय ऍक्टिव्ह हा सर्व शिक्षक स्टाफ आहे आणि बर्डे सर निमित्त आहेत पण खऱ्या अर्थाने सर्व शिक्षक आहेत. अगदी दादाचा सुद्धा आम्ही शेवटी आपण सत्कार केला. प्रत्येक त्यातला घटक महत्वाचा आहे म्हणजे जे सर्वजण ह्या शाळेसाठी ह्या विद्यार्थ्यांसाठी जोखून देतात त्याच्यामुळे ह्या शाळेचं नाव आज ह्या पंचक्रोशीमध्ये बनलं जात आहे. तिथे शाळा अजून कॉम्पिटिशन आहेत मॅडम. सुंदर बिल्डिंग आहेत अगदी 50-50 वर्षापासूनच्या शाळा आहेत पण त्या स्पर्धेच्या युगामध्ये बर्डे सरांनी एवढं मोठं या ठिकाणी भलं मोठं वृक्ष त्या न्यू डायमंडच्या माध्यमातून इथं लावलेलं आहे. इथं मला आधी तो समोर जिवंत मूर्तिमंत उदाहरण दिसतंय. का तर जेवढ्या संख्येने इथे महिला पालक पुरुष पालक उपस्थित आहेत आणि त्यांचे विद्यार्थी म्हणजे अजून सुद्धा काही जण येतात हे विशेष आहे बघा. म्हणजे आणि आज योगायोग तर बघा किती सुंदर आहे की व्यासपीठावर सर्व महिला आहेत. सर्व इथं पुरुषांनी आपल्या घरच्यांना इथं जोडीनं बरोबर आणलेलं आहे. म्हणजे मी तर आज म्हणतो की मॅडम खऱ्या अर्थाने इथं महिला दिन आज साजरा झालेला आहे. का तर आपल्या मुलाला आपल्या पत्नीला एवढा वेळ आज यांनी दिलेला आहे. जवळजवळ 1 तासापासून इथं सर्वजण वेटिंग करतायत कार्यक्रम कधी सुरू होतोय नेमकं काय आहे. तर हे जे महत्वाचं आहे की तुम्ही वेळ दिलेला आहे. दुसरं महाशिवरात्री म्हणजे हा एक महायोगच आहे की या सर्व दृष्टीनं सरांनी अतिशय सुंदर हा मुहूर्त योगायोगाने सर्वांना बाहेर सुट्टी देखील आहे. त्याच्यामुळे
त्या सर्वांना इथं आपल्या मुलासाठी वेळ देण्याचं इथं औचित्य साधलेलं आहे. शाळेबद्दल सांगायचं झालं तर मॅडम ही शाळा अतिशय छोट्या खोलीमध्ये सुरू झालेली होती. श्रीपूरमध्ये एक सुरू होती आणि गेल्या 2 वर्षामध्ये आपण इथं पाहतो की सरांनी फलक मोठं त्याला एक व्यापक स्वरूप दिलेलं आहे. अतिशय आनंद होतोय की सरांनी खडतर प्रवासामध्ये सर सुद्धा अतिशय गरीब परिस्थितीमधून इथपर्यंत आलेले आहेत आणि ते स्वतः याच्यामध्ये वाहून घेतात. त्यांच्या पत्नीची देखील त्यांना तेवढी साथ आहे आणि हा सर्व शिक्षक स्टाफ जशी आपली शाळा आहे त्या स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकून राहायचं असेल तर आपली स्वतःची शाळा आहे म्हणून या विद्यार्थ्यांना घडवतात, या पालकांशी संवाद साधतात आणि त्यांचा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे. आणि त्याच्यामुळे एवढं मोठं स्वरूप आज इथं माता पिता जो कृतज्ञता सोहळा आहे तर त्याच्यासाठी इथं लाभलेला आहे. काही जणांचे आजोबा इथं आहेत, काही जणांचे आई वडील आहेत. म्हणजे एक चांगला योग, ही काळाची गरज आहे. हे आज आपण म्हणतो की बाहेर समाजामध्ये खूप मोठा गुन्हेगारी क्राईम वाढलेला आहे. जर तुम्ही तुमच्या या लांडग्यांवरती आतापासूनच शाळेच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या घरात म्हणजे असे जर चांगले संस्कार केले आई वडिलांबद्दल, आपल्या बहिणीबद्दल, आपल्या शेजाऱ्याबद्दल, तर अशा प्रकारचं एक चांगलं नातं ठेवलं तर मी तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थाने भारत देश हा आपला अतिशय सुंदर असा पुणे देश किंवा जे भारताचे इथून पुढचे जे नागरिक आहेत ते चांगले नागरिक म्हणून घडतील याचं सरांनी इथं चांगलं उदाहरण देऊन ठेवलेलं आहे. या ठिकाणी शाळेने माझा सत्कार केला किंवा लिनन्स क्लब जो आहे तुम्हाला सांगतो की हा क्लब जागतिक लेवलवरती काम करतोय. तुम्हाला सर्वांना माहिती असावं समाजासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. मला वाटत नाही की कोणता इव्हेंट त्यांनी ठेवलेला नाहीये. सगळे उपक्रम त्यांनी गेले 10-12 वर्षापासून लिनन्स क्लब इथं अकलूजमध्ये सुरू आहे आणि याचं एक विशेष जर पाहिलं तर छाया बुराडे मॅडम आणि मॅडम आहेत त्या डिस्ट्रिक्ट लेवलला काम करतात. एक अध्यक्ष आहेत आणि एक सचिव आहेत आणि त्यांच्या ज्या इतर सर्वजण आहेत मी त्यांच्या आता वेळाभावी नावं घेत नाहीये पण त्यांचा जो ग्रुप आहे तो अतिशय मोठा असा व्यापक ग्रुप आहे आणि सर्वजण आणि विशेष म्हणजे सर्व महिला हे कार्यक्रम करतात. त्याच्यामध्ये माझ्या माहितीने एखादा पत्रकार किंवा एखादा फोटोग्राफरच तिथं पोलीस भरत असतो. इतके सुंदर कार्यक्रम ते त्या ठिकाणी करतात. बघा ते जनावरं भटकत असतात आणि त्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची सोय म्हणजे बघा की तळमळ कुठून असते म्हणजे निरीक्षण कसं असतंय आपण कधी त्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाहीये किंवा आज इथं तुम्हाला त्यांनी वृक्षारोपच का दिलं तर काळाची गरज आहे. कालच या ठिकाणी मला कळालं की आज महिला दिन होता आणि अकलूज पोलीस स्टेशनच्या ज्या काय सर्व महिला अधिकारी पोलीस आहेत किंवा कर्मचारी महिला पोलीस आहेत त्या सर्व महिलांनी या ग्रुपने त्या ठिकाणी जाऊन त्यांचे फेटे बांधून महाराष्ट्रीयन पद्धतीनं त्यांचं स्वागत आणि सत्कार केलं. याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे. कामाला दुप्पट वेग त्यांना त्या ठिकाणी येतो. म्हणजे सांगायचा उद्देश हा की सातत्याने हा लिनन्स जो क्लब आहे तो समाजासाठी तुमच्या आमच्यासाठी वेगवेगळे उपक्रम नेहमीच राबवत असतो आणि तशीच हिंदू डायमंड इंग्लिश स्कूल सुद्धा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगली उपयोगी नेहमी सातत्याने इथं उपक्रम राबवत असतील. अधिक वेळ घेता या ठिकाणी मला